मुख्य निवडणूक आयुक्त हे पद घटनात्मक पद आहे. हे आपण सगळ्यांना माहिती आहे. मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड ही केंद्र सरकारच्या मार्फत किंवा केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण असा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रपती करतात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की मुख्य निवडणूक आयुक्तांना नियुक्त करण्यासाठी जो सल्ला देतं ते कोण आहे? तर ते सल्ला देणारे आहेत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि कॅबिनेटचा एक सदस्य. अशा 3 लोकांनी मिळून दिलेली एक समिती आहे. त्या 3 सदस्यीय समितीद्वारे राष्ट्रपतीला शिफारस केली जाते, की आम्हाला हा व्यक्ती हवाय ॲज अ चीफ इलेक्शन कमिशनर. आता ज्यावेळेस हा व्यक्ती अपॉइंट केला जातो, त्यावेळेस या व्यक्तीच्या वरती प्रभाव असतो सरकारचा. म्हणजे या ठिकाणी जे काही केंद्र सरकार आहे, हे केंद्र सरकार या व्यक्तीला आपल्या फेवरमध्ये करू शकतं किंवा आपल्या फेवरमधला व्यक्ती या ठिकाणी अपॉइंट करू शकतं. आता आपलं जे सरकार आहे, ओके, माननीय पंतप्रधान मोदींचं जे सरकार आहे, ते 2014 पासून या ठिकाणी आहे. आता या 2014 पासून आपल्या या इलेक्शन कमिशनच्या पदावरती विराजमान होणारे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, हे जवळपास अशाच पद्धतीने निवडलेत. तर यावरतीच आधारित 2023ला एक याचिका दाखल झाली होती. याचिका दाखल झाल्यानंतर या चीफ इलेक्शन कमिशनरला अपॉइंटमेंट करणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे, यासाठी एक लवकरात लवकर कायदा बनवा, याबद्दलच्या तरतुदी सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला सांगितल्या होत्या. सोबतच सुप्रीम कोर्टने केंद्राला हे पण निर्देश दिले होते, की तुम्ही या समितीमध्ये मुख्य आपला जो सर्वोच्च न्यायालयाचा चीफ जस्टिस आहे, म्हणजेच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सरन्यायाधीश, त्यांच्यासोबतच आपल्या भारताचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता या तिघांना मिळून तुम्ही एक समिती गठीत करा. ही समिती राष्ट्रपतीला काय करेल, निर्देश देईल की कोणाला अपॉइंट करायचं. म्हणजे लक्षात घ्या, इलेक्शन कमिशनच्या या पूर्णपणे स्ट्रक्चरमध्ये न्यायपालिकेला सुद्धा यायची इच्छा होती आणि सुप्रीम कोर्टने ऑलरेडी ही तरतूद 2023लाच केंद्र सरकारला दिली. केंद्र सरकारने 2023मध्ये इलेक्शन कमिशनरच्या किंवा जे आपले मुख्य इलेक्शन कमिशनर आहेत त्यांच्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्या निवडीसंदर्भात महत्त्वपूर्ण काही अशा तरतुदी केल्या आणि 2023ला एक परत समिती गठीत करायचा प्लॅनिंग केला. या समितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे अध्यक्षपद होतं त्या समितीचं, ते पंतप्रधानांकडे ठेवलं. दुसरी गोष्ट, विरोधी पक्ष नेता तर घेतलाच, पण विरोधी पक्ष लोकसभेतला विरोधी पक्ष नेता घेतला. पण तिसरा जो व्यक्ती जे सीजीआयला घ्यायचं होतं, ते सीजीआयला न घेता कुणाला घेतलं, तर कॅबिनेटच्या एका सदस्याला घेतलं. म्हणजे न्यायपालिकेला बाजूला केलं. या सगळ्या गोष्टींमुळे झालं काय, तर पुन्हा एकदा जे आपली चीफ इलेक्शन कमिशनर यांना नियुक्त करण्याची जी समिती होती, जी शिफारस देते, की हा व्यक्ती आपल्याला पाहिजे, तर त्या ठिकाणी पूर्णपणे कार्यकारी मंडळच आलं. आता ही चर्चा कशी काय? 2026ला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये काही याचिकाकर्ते गेले आणि त्यांनी सांगितलं, की बघा, सर्वोच्च न्यायालयाने 2023ला निर्देश दिले होते, की यामध्ये सीजीआय असला पाहिजे. पण केंद्र सरकारने सीजीआयला बाजूला ठेवत त्या ठिकाणी कॅबिनेटच्या मंत्र्याला ते पद दिलं. या सगळ्या गोष्टींमुळं झालं काय? या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं सर्वोच्च न्यायालय, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्देश केंद्र सरकारने पाळला नाही. मग आता तुम्ही पुन्हा एकदा केंद्र सरकारला न्यायिक कठड्यामध्ये घ्या, न्यायिक पुनर्विलोकनामध्ये घ्या आणि त्यांना सांगा, की आम्ही दिलेला निर्देश हा का नाही पाळला आणि जो तुम्ही 2023ला केलेला जो कायदा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सीजीआयला बाजूला ठेवून एक कॅबिनेट मंत्र्याला अपॉइंट केलं, तो घटनाबाह्य आहे. ह्यासाठी तुम्ही पिटिशन दाखल करा. पण आता मुद्दा इथं असा आहे, सुप्रीम कोर्टने द हिंदूमध्ये ऑलरेडी त्या संदर्भात आर्टिकल आलेला आहे. तर सुप्रीम कोर्टने या ठिकाणी सरळ-सरळ क्लिअर केलेलं आहे, की बघा, जर चीफ जस्टिसला त्या ठिकाणी घ्यायचं, या संदर्भात जर आम्हाला हेअरिंग करायची असेल, तर त्या हेअरिंगला किंवा त्या बेंचला किंवा त्या बेंचवरती चीफ जस्टिस ऑफ इंडिया बसणार नाही किंवा भविष्यात जो कोणी चीफ जस्टिस त्या ठिकाणी होईल सुप्रीम कोर्टचा, तो सुद्धा बसणार नाही. म्हणजे जर अशी याचिका जर स्वीकार करायची असेल, तर आम्ही अशाच न्यायमूर्तींना त्या ठिकाणी अपॉइंट करू किंवा त्या हेअरिंगमध्ये बसू, की जे कधीही सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस होणार नाहीत. तर या संदर्भातलंच एक आर्टिकल द हिंदूमध्ये प्रकाशित झालं होतं. मला असं वाटलं, की ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं, म्हणून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं फक्त ज्ञानेश कुमार यांच्याबद्दलचा असलेला जो महाभियोगाचा ठराव होईल की नाही होईल, या संदर्भातल्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. त्यांच्या महाभियोगाची तरतुदी महत्त्वाच्या आहेत. पण यासोबतच सध्या असलेल्या त्या पदासंदर्भात असलेलं आणखी एक महत्त्वाची न्यूज द हिंदूमध्ये प्रकाशित झाली होती. ही न्यूज तुमच्यापर्यंत चांगल्या आणि समजून एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.
तर मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला अशाच चालू घडामोडीच्या न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. त्यामुळेच हा प्लॅटफॉर्म लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.